नमस्कार मंडळी. आज आपण गव्हाचे कुरकुरे करणार आहोत. आपल्याला 1 ते 2 वर्ष स्टोअर करून ठेवता येईल अशा पद्धतीचे आपण कुरकुरे करणार आहोत. करायला हे खूप सोपे आहेत, कमी साहित्य लागतं. आपल्या घरात जे पीठ आहे त्यानेच आपण कुरकुरे केलेले आहेत आणि मुलांसाठी तर खरंच खूप पौष्टिक आहे. तळून जर ठेवले तर 2 ते 3 दिवस आपल्याला त्यांना खायला देता येईल दररोज. छोटे जे लहान मुलं आहेत त्यांना खायला देण्यासाठी अगदी चवदारसुद्धा लागतील आणि सगळ्यांनाच खायला खूप छान लागतील. अशा पद्धतीचे खुसखुशीत बोटाने दाबताच म्हणजे तोंडात टाकताच विरघळतील असे खुसखुशीत आणि न तेलकट होणारे, तळल्यानंतर तेलकट होत नाही, तर अगदी मस्त कुरकुरे झालेले आहेत. तर गव्हाच्या पिठाचे केलेत आपण घरच्या घरी. तर त्यासाठी काय करायचं आहे, मोठं भांडं घ्यायचं, म्हणजे पातेलं असेल तुमच्याकडे तर ते घ्या. तर वाटीच्या मापाने आपल्याला मोजून वाट्याचं माप करायचं आहे. तर 2 वाट्या टाकून झाल्यात. ही 3री वाटी आहे, ही 4थी वाटी आहे, म्हणजे 4 वाट्या झाल्यात पाणी. ही 5वी वाटी आहे, म्हणजे 5 वाट्या. ही 6वी वाटी. तर वाटीचं माप हे आपल्याला परफेक्ट असलं पाहिजे. आपल्याला त्याच वाटीच्या मापाने पीठसुद्धा वापरायचं आहे. तर आपण इथे 6 वाट्या मोजून पाणी घेतलेलं आहे. तर आपण एका वाटीला 6 वाट्या पाणी घेतो इथे. तर अर्धी वाटी मी रवा घेतला आहे, बरोबर त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे आणि अर्धी वाटीचं आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. जे आपण पोळ्या करतोय ना तेच पीठ वापरायचं आहे इथे. तर अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन्ही आपल्याला रईच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायची गरज नाही. आपण एका वाटीला तिथे 6 वाट्या पाणी घातलं आहे. तर प्रमाण हे अगदी अचूक असलं पाहिजे. 1 वाटी आपण म्हणजे अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्याला 6 वाट्या आपण इथे पाणी घातलेलं आहे. तर रईच्या साहाय्याने आपण अगदी थंड्या पाण्यात पीठ मिक्स करून घेतो आहे, गरम पाण्यात पीठ मिक्स नाही करायचं. आणि हो, रव्यामध्ये पीठ मिक्स यासाठी करून घ्यायचं आहे कारण गिठळी होत नाही पिठाची. तर व्यवस्थित आपण रवा आणि अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ जे घेतलेलं आहे त्यामध्ये अगदी व्यवस्थित कोरडं पीठ जे आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि नंतर आपल्याला पाण्यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ते गॅसवरती ठेवायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला ते खूप पातळ वाटेल, पण नंतर काय होईल, जसं जसं शिजायला लागेल तसं तसं ते घट्ट व्हायला लागतं आहे. मी इथे तुम्हाला एकाच वाटीचं प्रमाण दाखवलं आहे. तुम्ही इथे मोठी वाटी घ्यायची आहे, म्हणजे मोठं भांडं घ्यायचं आहे पातेलं. तर अर्ध पातेलं रवा घ्यायचा आणि अर्ध पातेलं आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर त्याचे भरपूर तुम्हाला एक डब्बा भरून, मोठा डबा जो असतो तितके कुरकुरे छान होतील, भरपूर कुरकुरे होतील. तर इथे शिजत असताना चांगले 10 ते 15 मिनटं झाल्यानंतर सारण जे आहे आपलं पिठाचं आणि रव्याचं थोडंसं घट्ट व्हायला लागलेलं आहे. तर हे घट्ट व्हायला लागलं की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता आपल्याला मीठ घातलं की परत आपल्याला जेमतेम आपल्याला शिजायला याला पाऊण तास लागेल. कारण गव्हाचं पीठ आणि रवा जो आहे जोपर्यंत चिकट पारदर्शक होत नाही तोपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे. म्हणजे थोडासा काचासारखा शिजायला लागला की तेव्हा समजून घ्यायचं आपला शिजलेला आहे. तर मी तुम्हाला सांगितलं आहे 30 ते 45 मिनटं आपल्याला याला शिजवायला लागतील. तर इथे मी ओवा घातला आहे. त्यामध्ये ओव्याने काय होईल, चव खूप छान येते कुरकुऱ्याला. मुलंसुद्धा आवडीने आपण तळून ठेवला ना तर खरंच आवडीने खातील. तुम्ही यावेळेस तरी ट्राय करून बघा हे कुरकुरे, म्हणजे तुम्हाला कळेल तुमच्या मुलाला बाहेरून कुरकुरे तुम्हाला आणण्याची गरज पडणार नाही. तर आता आपण एकदा चेक करून बघतोय चमच्याच्या साहाय्याने प्लेटीमध्ये टाकलं की पांगत जर नसेल तर असं समजायचं शिजत आलेलं आहे. तर अजून अशा स्टेजवरती आल्यानंतर आपण परत मी त्याला काय करते आणि हो, जे बबल्स येत आहे ना वरती काचासारखे बबल्स यायला लागले की आपलं पीठ जे आहे ते शिजायला लागलेलं आहे. तर शिजवताना मिडियम गॅसवरती आपल्याला 45 मिनटं एकसारखं त्याला शिजूनच घ्यायचं आहे. तर थोडंसं मला असं वाटतं की अजून शिजून घ्यावं, तर थोडंसं आपण परत त्याला शिजून घेतो आहे. तर जे आहे तुम्ही इथे बघू शकता काचासारखं पीठ झालेलं आहे आणि पीठ जे आहे आपलं रेडी झालं आहे. तर आता तुम्ही इथे बघू शकता मस्त शिजत आलेलं आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की थोडासा चिकटपणा त्या पिठाला आला आहे, म्हणजे रवा आणि पीठ जे आहे ते शिजत आलेलं आहे, त्यावेळेस काय करायचं, गॅस बंद करायचा आहे आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. कारण आपल्याला कुरकुरे घालताना काय होईल, गरम पिठाचे आपल्याला कुरकुरे घालायला अवघड जातील, म्हणजे टाकायला. तर त्यासाठी थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि कुरकुरेसुद्धा तुमचे व्यवस्थित पाहिजे. आणि हो, तुम्हाला जर वाटलं थोडंसं पातळ ठेवायचं, पण पातळ ठेवण्याची गरजच नाही, अगदी व्यवस्थित प्रमाण आहे. आणि थंड झालं की थोडासा दाटसरपणा त्याला येतो, म्हणजे घटसरपणा येतो आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ चांगलं शिजून झालं आहे आणि थंडसुद्धा झालं आहे. तर इथे पायपिंग बॅग घेतली, तुमच्याकडे नसेल तर मिठाची जी बॅग असते त्याचा कोपरा कापून घ्यायचा आहे आणि त्या कोपरा कापून घेतल्यानंतर त्यात हे सारण भरायचं आणि आपल्याला कुरकुरे करून घ्यायचे आहेत. तर इथे पायपिंग बॅग कापून घेतल्यानंतर ग्लासामध्ये टाकते मी आणि जे आपलं शिजलेलं सारण आहे कुकरमध्ये ते काय करायचं आहे,
ते अलगद आपल्याला व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे, आपल्याला त्या पायपिंग बॅगमध्ये टाकून घ्यायचं आहे. तर पायपिंग बॅगमध्ये टाकताना जे आहे ना, अगदी थोडंसं थंड होऊ द्यायचं, नाहीतर काय होईल, तुम्हाला टाकायला गरम जर झालं तर टाकायला अवघड जाईल. थंडच होऊ द्यायचं थोडंसं. तर आपण इथे थंड झाल्यानंतर कापड घेतले, ते कापड आपल्याला चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. धुवून घेतलं आणि कपड्याने पुसून घेतल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे त्याचे कुरकुरे घालायचे. तुम्ही बघू शकता इथे लांबट आकार, तुम्हाला गोल गोल आवडत असतील तर गोल गोलसुद्धा घालू शकता. असं काही नाही की लांबट आकाराचेच घालायचे आहे. तुम्हाला ज्या आकारात आवडत असतील त्या आकारात तुम्हाला इथे कुरकुरे घालून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी झटपट झालेले कुरकुरे आहेत आणि 2 दिवसात अगदी वाळून झालेले आहेत. तर वाळल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता त्याचं काय झालं, अगदी पारदर्शक असा कुरकुरा झाला आहे. पण तळल्यानंतर जो आहे ना, तो अगदी जाडसर दिसतो आणि खुसखुशीतसुद्धा होतो. तर येथे आपले कुरकुरे रेडी झालेले आहेत, वाळूनसुद्धा झालेत आणि मी तळण्यासाठी एका प्लेटीमध्ये काढून घेतले, बाकीचे स्टोअर करून ठेवलेले आहेत. तर तेल आपलं अगदी व्यवस्थित तापून झालं आहे आणि कुरकुरे टाकल्या क्षणीच वरती येतो आहे. तर इथे तुम्ही बघू शकता टाकल्या क्षणीच अगदी फुलासारखे वरती येत आहेत. तर अगदी कुरकुरीत आणि फुलासारखे कुरकुरे आपले रेडी झालेले आहेत. तर तळताना फक्त गॅस कमी ठेवायचा आहे, कारण तळायला जास्त वेळ लागत नाही त्याला. तर टाकले की लगेच वरती येतात, इतके खुसखुशीत आणि मुलंसुद्धा आवडीने खातील. सगळ्यांनाच आवडेल असं काही नाही, सगळ्यांनाच आवडतील अशा प्रकारचे आहे. आणि मग घरच्या साहित्यात केल्यामुळे काय होतं, अगदी पौष्टिक आणि व्यवस्थितसुद्धा राहतात. त्यात कुठलं काही मिक्स पण नाही आहे. तर तुमचं गव्हाचं पीठ आणि रवा जो आहे तो घरातच असतो आहे आपल्या. तर त्यानेच तुमचे मोठं भांडं जर घेतलं, मोठं पातेलं घ्यायचं आहे, त्या पातेल्याच्या मापाने जर घेतलं आणि भरपूर मोठ्या पातेल्यात जर केले तर भरपूर असे कुरकुरे होतील तुमचे. या उन्हाळ्यात नक्कीच ट्राय करून बघा. तर मुलांना आणि सर्वांनाच आवडतील असे आणि सोप्या पद्धतीचे कुरकुरे तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.